मनाच्या गाभाऱ्यामध्ये ते सगळं साठलेलं असतं, हृदयाच्या कोपीमध्ये ते सगळं साठवलेलं असतं. ते रिकॉल करण्यासाठी आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी आले आहात. शाळा म्हणजे एक आठवण, मनाच्या गाभाऱ्यात साठवलेली. शाळा म्हणजे एक अनुभव. शाळा म्हणजे एक अनुभव, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येणारा. शाळा म्हणजे एक मंदिर. शाळा म्हणजे एक मंदिर, यशाच्या शिखरावर नम्रतेची पूजा शिकवणार. इथे मी मगाशी ज्या वेळेला इंट्रो ऐकला त्यावेळेला अनेक जण डॉक्टर आहे, कोणी अधिकारी आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी इतरांना शिकवते, कोणी अजून स्वतः शिकत आहे, कोणी खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण सगळे काम करतो आहोत. पण मित्रांमध्ये भन्नाट ती मैत्री, ते बॉन्डिंग तसंच असलं तरी बाहेरच्या जगामध्ये ती नम्रता आपल्याला जर कोणी शिकवली असेल की बाहेर गेल्यानंतर कसं वागायचंय, तर तो पहिला धडा हा शाळेमध्ये मिळाला आहे. आणि म्हणून यशाच्या शिखरावर पोहोचलो तरी नम्रतेची पूजा शिकवणारी शाळा म्हणजे एक मंदिर. शाळा म्हणजे गुरु. शाळा म्हणजे गुरु, कारण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आई वडील पहिले गुरु आणि त्यानंतर शिक्षकांना आपण वंदन करतो. आणि गुरुपौर्णिमा किंवा शिक्षक दिन ज्या वेळेला साजरा करतो त्यावेळेला आई, वडील आणि गुरु या तिघांमधला दुवा कोणी असेल तर ती शाळा असते आणि तिलाच आपण विसरतो. तर शाळा म्हणजे गुरु, पावलोपावली बळ देणारी, जगणं शिकवणारी, कसं जगायचंय हे सांगणारी आणि आपली जडणघडण म्हणजे अर्थातच आम्ही ज्या वेळेला व्यक्तिमत्व विकासाचे सेशन घेतो त्यावेळेला इथे अनेक जण सिव्हिल फील्ड मध्ये आहेत. मला असं वाटतं मी आवर्जून माझ्या प्रत्येक सेशन मध्ये, मग ते वय वर्ष 5 असो किंवा 80 असतो, मी हे सांगते की जशी प्रत्येक बिल्डिंग उभारताना पहिल्यांदा काय करायला लागतं तर ती पायाभरणी असते. आणि हा पाया कसा असेल हे कशावर ठरतं तर ती बिल्डिंग किती उंच होणार आहे त्याची स्ट्रेंथ ठरवण्यासाठी पाया कसा असेल हा ठरवावा लागतो. पाया भक्कम असेल तर एक खंबीर इमारत उभी राहते जी स्ट्रॉंग असते. सेम तसंच, अगदी तसंच माणसाचं. माणसाचा पाया पक्का असेल, कुठला उभं राहणं नाही. एक व्यक्ती म्हणून एका माणसाचा पाया हा विचारांचा असतो आणि ही विचारांची बैठक जर पक्की असेल तर माणूस म्हणून या जगामध्ये तुम्ही अत्यंत स्ट्रॉंगली उभे राहू शकता आणि सगळ्या जगाच्या समोर तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे लख्ख तेजासारखं सगळ्यांसाठी प्रकाशमान होतं तुमच्या कामामधून. तुम्ही जे कार्य कर्तृत्व करता, तुम्हाला असं वाटलं असेल की मग अशी काय हे फक्त नाव सांगा म्हणाला, काय करतो काम हे सांगा आणि काय पदार्थ आवडतो एवढंच सांगा. तर पदार्थ डझंट मॅटर, मला ते काहीच महत्वाचं नव्हतं. तुमचा आवडता पदार्थ म्हटल्यानंतर तुमच्या मनात एक गुड फील निर्माण झाला होता. त्या फिलिंग सह तुम्ही समोरच्याला स्वतःची ओळख करून द्यावी आणि तो तुमचा आनंदी चेहरा लक्षात राहावा. आणि ओळख फक्त कामाची, कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी नवरा, कुणाची तरी बायको या अशा ओळखींपेक्षा किंवा हा माझा मुलगा, माझी मुलगी काय करते ह्यापेक्षा मी काय करते. कारण आज शाळेच्या युनियनला 37 वर्षांनंतर तुम्ही जमले आहात तेव्हा ती सध्या काय करते किंवा तो सध्या काय करतो ही उत्कंठा जास्त मनात आहे, ना की तुमचा मुलगा, तुमची बायको, तुमचा नवरा काय करतो. म्हणून ती ओळख इतकी शॉर्ट असावी असा माझा प्रयत्न होता. काही जणांना नसेल आवडलं, शाळेतच बसलोय असं वाटलं असेल, पण हरकत नाहीये. मागे स्क्रीनवरती काही गोष्टी ह्या डेव्हलप होणार आहेत. आणि कसं म्हटलं, शाळा म्हणजे गुरु, पावलोपावली बळ देणारं, जगणं शिकवणारी. शाळा म्हणजे शिस्त. शिस्त असायला हवी ना आयुष्यामध्ये, शिस्त तर असतेच आणि ती नसली तर बेशिस्त आयुष्य कसं असतं हे सांगण्यासाठी ज्यांना आयुष्याची दिशा मिळालेली नाहीये आणि ज्याच्यामुळे ज्यांच्या आयुष्याची दशा झालीये त्यांना विचारा की शिस्त नसेल तर दिशा मिळत नाही आणि दिशा नसेल तर दशा होऊ शकते. शाळा म्हणजे माहेर. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी शाळा म्हणजे माहेर, पुन्हा पुन्हा यावंसं वाटणार. पण माहेर फक्त स्त्रियांनाच असतं का हो? नाही. पुरुषांना माहेरच नसतं का? माहेर असावं आणि ते माहेर आवर्जून असावं, कारण जे बाहेर गावाहून थेट बेंगलोरहून कुणीतरी आलेलं आहे आणि त्यांना शाळेतल्या मित्रांच्या घरी जाऊन जेवण्याची इच्छा आहे, तुम्ही फक्त मला बोलवा असं ते म्हणाले. त्यांना विचारा माहेरी आल्यावर कसं वाटतंय. आज जळगावला बेंगलोरहून आले आहेत म्हणजे माहेरीच आले आणि आपण त्यांना हे माहेर असंच शिल्लक ठेवूया,
आणि हा पुढे कायमसाठी आपलं घर खुलं ठेवूया आणि हे माहेर त्यांच्यासाठी देऊया. फक्त आपल्यालाच माहेर नसतं, माहेर सगळ्यांसाठी असतं. शाळा म्हणजे माहेर पुन्हा पुन्हा यावंसं वाटणारं. शाळा म्हणजे एक गोड नातं. नातं मिरवण्यासाठी मेडलसारखं नाही हो. हा फक्त एक बंध आहे ना दिसणारा, रेशीम बंध. आणि हा बंध आज तुम्ही सगळ्यांनी एकमेकांमध्ये गुंफलाय. मी इथं जे हातात बेल्ट बांधायला सांगितले होते, आज स्वातंत्र्य दिन आहे म्हणून खरं तर हे रंग 3 रंगात डिव्हाइड करण्याचं खरं तर काहीच कारण नव्हतं. पण स्वातंत्र्य दिनाची ही आठवण राहावी आणि तुमच्या हातामध्ये असलेला हा जो रेशीम बंध आहे, मला माहितीये तुमच्यातले जे सगळे संवेदनशील आहेत, 37 वर्षांनंतर इथं एंट्री केल्या मिळालेली पहिली भेट, आठवणींच्या कप्प्यामध्ये जशा आठवणी जपून ठेवायच्या तशीच हा बॅग सुद्धा जपून ठेवता येईल. पुस्तकात फुल जपून ठेवलंय तेव्हा कधीतरी तसंच हा आठवणींचा बंध आहे. या आठवणींच्या बंधासारखीच आहे शाळा. आणि हसायला आलंय काही जणांना, मला कल्पना आहे तेव्हा पुस्तकातलं फुल वगैरे आठवणी जाग्या झाल्या असतील, हरकत नाहीये. पण या आठवणींचा कप्पा हा असाच जपून ठेवूया. आपल्या हृदयामध्ये हे कप्पे आवश्यक असतात. मी तेव्हा फुल म्हटलंय, निरागसता होती, फुल जपून ठेवावं असं वाटत होतं. थोडंसं तुम्हाला सगळ्यांना मी शाळेच्या दिवसांमध्ये घेऊन जाणार आहे आणि एक काही प्रश्न विचारणार आहेत जे खरं तर मलाही माहिती होते, पण त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच देऊ शकता. फक्त काही प्रश्न. आणि जो पहिला उत्तर देईल त्याचं शाळेशी नातं आजही तेवढंच दृढ आहे असं मी म्हणेन. शाळेचं पूर्ण नाव कॅडबरीचा बॉक्स संपला इथंच. ओके, खरं तर हे मला विचारायचंच नव्हतं. मला विचारायचं हे होतं की शाळेचे पहिले मुख्याध्यापक कोण होते? करकरे सर होते. वैशालीसाठी एकदा जोरदार टाळ्या. शाळेचे संस्थापक कोण आहेत? भैयासाहेब गंधे. उत्तर मिळालंय 50च मार्क, म्हणजे काय म्हणतात 0.5 मार्क. एक सांगितलं ना हो. काय सांगितलं? भैयासाहेब गंधे आणि जे स्वतः मुख्याध्यापक होते पहिले करकरे, ते सुद्धा संस्थापक होते. छापेकर हे नंतर त्या शाळेमध्ये ते काहीतरी म्हणतात मला कळलं होते. ओके, ऍडिशनल माहिती मिळाली आहे. थँक्यू सो मच. सर, मी माझा पुढचा प्रश्न घेऊ की तुम्ही माहिती सांगताय मला? बसा ना प्लीज, 5 मिनिटं. ओके, ऐकत नाही तर छडी मारा त्यांना. काय म्हणते मला नाही समजलं. ओके सर, प्लीज आपण नंतर तुमचं सेशन घेऊया. आता तुम्ही बसा ना प्लीज. त्यांच्या शेजारी जे बसले त्या मित्रांनी प्लीज काळजी घ्यावी त्यांची जरा. ओके, माझा पुढचा प्रश्न. तुम्ही बसा सर, तुम्ही बसा खाली प्लीज. इथं बसलेल्यांपैकी जो कोणी पूर्ण शाळेची प्रतिज्ञा आत्ता म्हणू दाखवेल, लगेच प्रतिज्ञा. आपण शाळेत उभं राहून प्रतिज्ञा म्हणायचो. येस सर, या सर प्लीज, पुढे या सर, फास्ट. पूर्ण प्रतिज्ञा. तुम्हाला वाटेल शाळेचा तास सुरू झाला, पण नाही. ते प्रतिज्ञा म्हणणार आहेत. आपण सगळे उभं राहून त्यांच्या बरोबर म्हणणार आहोत. सगळे जागेवर उभे राहू. सगळ्यांनी हात केला. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारत माझ्या देशाच्या विविधतेने नटलेल्या समृद्धतेचा मी पाईक आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत. विभागून बक्षीस देण्यात येणार आहे. बक्षिसं सगळी नंतर. तुम्हाला असं वाटलं असेल ना, काय औचित्य आहे, काय चाललंय, काय प्रतिज्ञा काय म्हणायला सांगतात. आठवा त्यावेळेला शाळेमध्ये ही प्रतिज्ञा आपण रोज म्हणायचो. जसं राष्ट्रगीत म्हणायचो तसे प्रतिज्ञा पण म्हणायचो आणि ते एक हाताचा तो हात पुढे करून समोरच्याला उगाचच त्याची खोडी काढणं ते आठवलं असेल. प्रतिज्ञा नाही लक्षात राहील, ती खोडी करणं आठवलं असेल, कुणीतरी मागून धक्का मारलेला लक्षात असेल. अशा अनेक आठवणी असेल, त्या आठवणी फक्त रिकॉल करून द्यायच्या होत्या, बाकी काहीच नाहीये. ते सगळं सगळं पुन्हा एकदा करावं असं वाटतंय. मला माहितीये या ठिकाणी तुमच्यासाठी काही संदेश आलेले आहेत शाळेकडून. घेऊयात ते? बरेच आहेत, घेऊयात. कारण आता आपण त्याच आठवणीमध्ये आहोत, तर घेऊयात. ते प्ले होत आहे, या ठिकाणी इन्स्टॉल केलं जातंय त्यात, मला असं वाटतं. तेपर्यंत आपण सगळे 90च्या दशकामध्ये शाळेमध्ये जात होतो आणि त्या सगळ्या तेव्हाच्या आठवणी आहेत. तुमची मुलं पण आता सगळी मोठी होऊन वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत, कोणी शिकत आहेत. याच्या पुढची पिढी, त्याच्याही पुढची, म्हणजे अजून नेक्स्ट जनरेशन कसं असेल, तर त्यावेळेला चंद्रावरती शाळा असेल. थोडंसं पुढे नेते फ्युचरमध्ये. आज आपण बाहेरच्या गाडीवरच्या इंग्लंडच्या गोळ्या, पॉपीच्या गोळ्या ह्यांच्यामध्ये रमतोय, बर्फाच्या गोळ्यांमध्ये रमतोय. तेव्हा काय असेल, शाळेत खाऊचा डबा होता आपल्या. पुढच्या शतकामध्ये भरेल चंद्रावर शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानांमधून मुलं जातील शाळेत. आपण तर पायीच जायचो, फार तर सायकल म्हणजे फार, त्याच्याकडे सायकल तो ग्रेटच होता. छोट्या छोट्या यानांमधून शाळेमध्ये जातील मुलं आणि बटन दाबतात, शाळेचं दार होईल खुलं. दप्तराचं ओझं तेव्हा पाठीवरती नसेल, ऑक्सिजनचं सिलेंडर मात्र पाठीवरती न्यावं लागेल. पुढच्या शतकाची गोष्ट. भाजी पोळीच्या डब्याची अजिबात राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकावी लागेल पटापट. पीटीचा तास कसा होतो ते पाहूया. फक्त एक उडी मारतात, सगळे तरंगत राहतील आणि तोच असेल पीटीचा तास. याच्याही पुढे अजून बऱ्याचशा कल्पना आहेत, पण मला असं वाटतं झाले. रेडी आहे? ओके. तर अशी भरेल चंद्रावरती शाळा आणि चंद्रावरच्या शाळेमध्ये काय असेल, चंद्रावरच्या शाळेमध्ये बघण्यासारखं काय असेल, तर जसं 90च्या दशकामध्ये तुरळक मुली शाळेमध्ये वर्गामध्ये असायच्या, तशा अवतीभोवती फक्त चांदण्या असतील हो, बाकी काहीच नसेल. तेवढंच अप्रूप चंद्रावरच्या शाळेत, बाकी काहीच नाविन्य नसेल. म्हणून वाटतं बरी आहे माझी 90च्या दशकातली शाळा. निदान मुलांना, पुढच्या जनरेशनला सांगण्यासाठी तर राहील. या आठवणी त्यांना मिळतील की माहिती नाहीये, पण आज आपण जेवढ्या मिळतील तेवढ्या साठवूया, आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांच्यासाठी एक स्थान ठेवूया.
एकत्र वेळा तुमची भेट होणार आहे. फार कमी वेळ असेल. आमचाही ग्रुप आहे आमच्या वेळेचा कधी म्हणजे फक्त मोबाईल तसा तुमची एकत्र वेळ होते फारच चालू. त्या निमित्ताने एकमेकांच्या परत नवीन ओळखी होतात. आणि मगाशी आता तुम्ही म्हणतात की प्रामाणिकपणा मला असं वाटतं की आयुष्यामध्ये सगळे गरज आहे, पण विश्वास आणि प्रामाणिकपणा नक्कीच आपण सगळे विद्यार्थ्यांनी ठरवून घ्यायला म्हणजे त्याच्या विरुद्ध जर आपण गेलो जसे जर वागणं म्हणजे तर आपल्याला पुढे जे काही घडतं आपल्या जीवनामध्ये ते काही फार चांगलं घडतं असं नाही. एक पाहिजे किंवा आपण समजा काम करतानाही समजा आपण म्हणजे कोणाच्या चांगल्यावरून काम केलं किंवा नियमाच्या विरुद्ध काम केलं कुठे ना कुठे आपण त्याला आपण नसतो. खूप छान सर असं मार्गदर्शन नक्कीच आम्हाला ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रेरित आहे. जोशी सर मला सांगितलं की आज आम्ही म्हणजे आपल्याला भेटतो तर ते हॅपीनेस की आता प्रत्येकाला वाटलं की आपण जोशी सरांकडे जाऊ भेटू असं पण म्हटलं मी व्यस्त आहे नंदूशेठ बिझी आहे व्यस्त आहे पण तरीही त्यांनी बरोबर 7:30 वेळ पाळला. तर तुम्ही आपल्या ह्या विद्यार्थ्यांना असंख्य संख्येने उपस्थित आहे 100 विद्यार्थी तर तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन करा? आता तुम्ही सगळे आलेला तुमचे चेहरे पुढे पाहिल्यानंतर आम्ही तुमचं त्या काळचा चेहरा कोणाशी साधत होतो आणि आवडी कशी ती सुद्धा आवडीला पाहताच की अरे ओळखलं म्हणून चेहरा काय होता आपल्या सुचिता चेहरा चेहऱ्यावर आता आम्ही वयाने वाढलेलो असल्यामुळे आणि स्मृतीची जाता आले प्रत्येकाला आपली स्मृती आपली आठवण ही फारच आनंददायी असते.
बट एक माझ्या जनतेशी जवळ आहे ती सांगतो. मैंने 10 से पूछा, मी माझ्या मित्राशी बोलतोय. मैंने 10 से पूछा, ए दर्द तुझको भी कभी दर्द होता है क्या? मैंने दर्द से पूछा, ए दर्द तुझको भी कभी दर्द होता है क्या? दर्द मुस्कुरा के बोला, होता है दोस्त, बहुत दर्द होता है दोस्त, बहुत दर्द होता है. जब तू मुझको पालता है कई दिनों तक, कई महीनों तक, कई सालों तक, तब बहुत दर्द होता है. मैंने कहा कोई तरकीब बता दो तुझको दर्द हो. दर्द मुस्कुरा के बोला, तू मुझको पाल मत, अपना ले. एक्सेप्ट इट एज इट इज. दर्द बोला, तू मुझको पाल मत, अपना ले. मैंने कहा मुश्किल है. दर्द बोला करके तो देख. तो यारो दर्द को भी दर्द हो, तो मेरे दर्द की तरकीब आजमाई और कुछ बेदर्द हो गया, कुछ बेदर्द हो गया. एक्सेप्ट इट, योर नो ऑप्शन. काही ऑप्शन नाही तुमच्याकडे. सांगू शकत नाही, कोणी सांगू शकत नाही. आहे प्रत्येकाच्या मनात काही दुःख आहे, कोणी सांगू शकत नाही. तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आणि जगायचं. ही जगाची रीत, जगावं लागतं आपल्याला. योर नो ऑप्शन. थँक्यू. तुम्ही या बसलेला आणि समजी एक आपला नंदू शेठ. शेठ कोण कारण निम्म्यापेक्षा जास्त कदाचित 70 ते 80% सगळे चेहरे रोजचे भेटणारे आणि ओळखीचे. आणि खूप छान वाटलं तुमच्यामध्ये. मी पुष्कराज वाणी. आम्ही प्रोफेशनल इलेक्ट्रिकल डिप्लोमा. माझा इलेक्ट्रिकल लाईट्सचा व्यवसाय गोलानीला माझं होलसेलचं शॉप आहे आणि कधी कधी तुला मदत करतो जसं जमेल तसं. माझं ते प्रोफेशन नाही आहे. आणि खूप एन्जॉय करा. आम्ही अशीच आमच्या डिप्लोमाच्या कॉलेजची जग्गू परेश आम्ही सगळ्यांनी मिळून पहिली सुरुवात केली होती. त्यावेळेला किती पापड बेलावे लागले होते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे या कोर टीमला एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चला यानंतर खूप सुंदर आणि सुमधुर गीत तुमच्या समोर सादर होणार आहे. तशी वेळ माझ्यावरती आलेली तरी टाटा बाय बाय साइन ऑफ केलेलं असलं तरी आमच्या आकाशवाणीवरती अनाउन्समेंट येत असताना कधीतरी असं होतं की इमर्जन्सी येते आणि चालू असलेला कार्यक्रम आपल्याला मध्ये थांबवून नवीन अनाउन्समेंट द्यायला लागते. नो रुकावट. नवीन आपण सेशन चालू करतो आहोत. मी जरी जात असले तरी या ठिकाणी कराओकेवरती बरीच सारी गाणी तुमच्यासाठी प्ले केली जाणार आहेत. सो मी माझ्या आकाशवाणीच्या स्टाईलने अनाउन्समेंट देते. 311.5 मीटर 963 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे जळगाव केंद्राच्या या कार्यक्रमामध्ये लाना शाळेच्या 87-88च्या बॅचचे सगळे विद्यार्थी जमलेले होते आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सादर केलेली गीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमातलं पहिलं गीत प्रभाकर जाधव यांच्या आवाजामध्ये. यानंतर अशाच सुमधुर गीतांचा आनंद घ्या आणि मी अपूर्व आपल्या सगळ्यांची रजा घेते. तुम्हाला सगळ्यांना या स्वरांच्या बगीच्यामध्ये सोडून मी आपला निरोप घेते. धन्यवाद. आगे क्या बता रहा हूँ